नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण निशाचा आत्मविश्वास हा पुन्हा वाढवण्यासाठी यश आणि कावेरी दोघंही आता प्रयत्न करत आहेत आणि निशाच्या बाबतीत सगळं चांगलं घडलं पाहिजे असं त्यांना वाटत आहे. म्हणून निशाचा व्हिडिओ म्हणजे त्यांनी तिचा गाण्याचा व्हिडिओ कॉम्पिटिशनला पाठवलेला होता आणि निशा ही गाण्याच्या कार्यक्रमामध्ये सिलेक्ट झालेली आहे आणि तिचं सिलेक्शन झालेलं असतं. पण आता घरातल्या सगळ्यांना राग आलेला असतो तेव्हा निशा पुन्हा माघार घेते. तर यश आणि कावेरी तिचा आत्मविश्वास पुन्हा बिल्डअप करत आहेत आणि तिच्याशी खूप प्रेमाने वागत आहेत आणि तिचा आत्मविश्वास पुन्हा आलेला आहे आणि ती गाण्यासाठी तयार झालेली आहे. इकडे कावेरी जी आहे ती बाबांना घेऊन बाहेर गेलेली असते आणि अचानक बाबांना त्रास होऊ लागलेला असतो आणि त्यानंतर कावेरी बाबांना पाणी आणण्यासाठी ती बाजूला जाते. तिथे तिने एका ठिकाणी बाबांना बसवलेलं आहे आणि पाणी आणायला बाजूला जाते. पण घडतं असं की नेमकं बाबा हे तिथं आता तिला दिसत नाहीये. त्यावेळेस कावेरी मात्र खूप कासावीस झालेली आहे. कावेरीला कळत नाहीये की अचानक असं काय झालं, म्हणजे बाबा कुठे गेले, हे सगळं काय होतंय, असे अनेक प्रश्न आता कावेरीला पडलेले आहेत आणि कावेरी मात्र विचार करत आहे. मग ती यशला फोन करते आणि म्हणते की बाबा सापडत नाहीयेत, बाबा कुठे गेलेत नाही माहिती मला. हे ऐकता क्षणी यशला धक्का बसतो. त्याचवेळी मा तिथं असतात आणि मा म्हणतात काय झाले यश. यश सांगू लागतो की बाबा हरवलेत आणि हे ऐकल्यानंतर मला खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर इकडे आता मंदार जो आहे तो आता रूप बदलून आता यांच्या घरात घुसलेला आहे आणि मंदार एक वेगळं रूप घेऊन आता धर्माधिकारी कुटुंबात आलेला आहे आणि तो येताना बाबांना सोबत घेऊन आलेला आहे. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता यश आणि कावेरी दोघंही धावत निघालेले आहेत. त्या दोघांसाठीही हा खूप मोठा धक्का असतो आणि जेव्हा यश आणि कावेरी दोघंही घरी येतात तेव्हा मात्र त्यांनाही धक्का बसलेला आहे. पण कावेरी जेव्हा मंदारच्या समोर येईल तेव्हा मंदारने जो काही गोंधळ घातलेला आहे, ह्या गोष्टी ज्या समोर येणार आहेत त्यामुळे मात्र हे सगळं आता समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थोडासा पावसाच्या आवाजाचा डिस्टर्ब होत आहे त्यासाठी मी तुमच्या सर्वांची माफी मागते. तर यश आणि कावेरी दोघंही आता आत आलेले आहेत आणि आता पुढचं त्यांचं टार्गेट आहे ते म्हणजे मोदक शिकणं. आता मोदक तर बनवायचे आहेत पण यशला मात्र ते मोदक कावेरीला बनवायला शिकवायचे आहेत. तेव्हा यश म्हणतो असा नारळ घ्यायचा आणि तो नारळ पहिला खाऊन घ्यायचा आणि मग इकडे कावेरी पण त्याच पद्धतीने नारळ पकडते आणि तिच्याकडून नेमका तो नारळ खाली जाऊन पडतो. त्यावेळेस मात्र इकडे मा तिथे आलेले असतात आणि तो नारळ घरंगळत माच्या पायाजवळ जाऊन पडतो. मग कावेरी वागते, तो नारळ उचलते. तेव्हा मात्र मा म्हणत असतात की अगं पण एवढी रात्री काय करतेस. तेव्हा कावेरी विचारला ते मा काय हवंय का तुम्हाला, असं कावेरीने विचारलेलं असतं. तेव्हा मा म्हणत असतात की नाही पाणी हवं होतं. तेव्हा कावेरी म्हणते मी देते. कावेरी टर्न होऊन पाहते तर तिथे यश मात्र लपून बसलेला असतो. तेव्हा मा म्हणत असतात एवढ्या उशिरा काय करतेस तू इथे. तेव्हा कावेरी म्हणते काय नाही उद्याची तयारी करते, असं कावेरीचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र मा आणि कावेरी दोघीही बोलत आहेत. मा म्हणतात की मला पाणी हवं होतं म्हणून आलेले आहे. कावेरी म्हणते द्या मी इकडे देते आणि लगेचच धावत फ्रीजच्या जवळ जाते आणि फ्रीजमधली पाण्याची बॉटल काढते आणि देऊ लागलेली असते. परंतु माझं असं म्हणणं असतं की मला फ्रीजमधलं पाणी चालत नाही, मला वाढातलं पाणी लागतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ज्या गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर हे सगळं चालू असतं तेव्हा कावेरी पाणी देत असते पण मला मात्र ते पाणी नको असतं. आणि मग कावेरी लगेच तिथे जाते आणि उभी राहते कारण तिथे यश लपून बसलेला असतो. ही गोष्ट कावेरीला चांगलीच माहिती असते आणि म्हणून तर कावेरी सुद्धा तिथे आलेली असते आणि तिथं थांबलेली असते. इकडे सनी मात्र मस्त झोपा काढत असतो कारण यशने सांगितलेलं असतं की सनी तुला मी मोदक बनवायला शिकवत आहे आणि सनी मात्र छान झोपा काढत बसलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कावेरी आता शांतपणे तिथं उभी असते. कावेरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. मा आलेले आहेत आणि माझा कसं हँडल करायचं आहे हे मात्र कावेरीला कळत नसतं. मा मात्र ऐकून घ्यायला तयार नसतात. कावेरीने पाण्याची बॉटल दिलेली असेल पण पाणी मात्र फ्रीजमधलं मला नको असतं. त्याचबरोबर मला माठातलं पाणी पाहिजे आणि अचानक लाईट्स जातात. इकडे मा म्हणू लागतात की लोड शेडिंग हल्ली जास्तच वाढत चाललेलं आहे आणि लाईट्स गेलेल्या आहेत. आता तूही जास्त वेळ काम करू नकोस, इथे जाऊन आराम कर, नाही तर उद्या सकाळी पाहुणे येणार आहेत आणि तू उठणार नाहीस असं होईल, असं माने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र या सर्व गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात
त्याच वेळी इकडे कावेरी शांतपणे तिथं उभी असते. कावेरीचं सगळं लक्ष असतं ते म्हणजे इकडे यश कुठं आहे त्याकडे. मात्र रागानेच कावेरीकडे पाहत असतात. मला माहिती आहे की कावेरी नक्की काहीतरी गोंधळ घालू शकते. कावेरीचं काय चाललंय याबद्दल मला टेन्शन आलेलं असतं आणि म्हणूनच मा तिथं उभा राहून कावेरीकडे पाहत असतात. परंतु कावेरी मात्र शांतपणे ह्या सर्व गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. यश मात्र तिथं लपून बसलेला असतो. काही झालं तरी माने जर आपल्याला पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. म्हणून यश शांतपणे तिथे लपलेला असतो आणि मग कावेरी सुद्धा यशला तिथे लपवत असते. कारण आता कावेरीलाही चांगलंच माहिती झालेलं आहे की या घरामध्ये पुरुषांना या घरात किचनमध्ये पुरुषांना प्रवेश नाही. कारण माचं असं म्हणणं आहे की पुरुषांची कामं ही पुरुषांनी करायची आहेत. मग आता मा तिथून जाते तेव्हा यश उठून उभा राहतो. कावेरी म्हणते की मेणबत्ती कुठं आहे माहिती आहे का? तेव्हा मात्र यश म्हणत असतो की तिथे ड्रॉवरमध्ये असेल असं यशने सांगितलेलं असतं आणि ड्रॉवरमध्ये मेणबत्ती आता शोधायचं सुरू झालेलं असतं. मग कावेरी आणि यश दोघंही मेणबत्ती आणि त्यासोबतच इकडे माचीस शोधत असतात. कावेरीला मेणबत्ती सापडते तर यशला इकडे माचीस सापडतं आणि दोघंही आता या सर्व गोष्टी खूप आनंदाने चालू असतात. मस्त एन्जॉयमेंट करत त्यांचं चालू असतं. कारण कावेरीला मोदक बनवायला शिकायचं असतं. आता मा गेली तर टेन्शन गेलेलं आहे. आता कॅन्डल तर त्यांनी लावलेली असते पण आता पुढे काय हा मोठा प्रश्न असतो. आता हे सगळं करणं वाटतं तेवढी साधी सोपी गोष्ट नव्हती. या सगळ्यातून मार्ग काढत काढत ते पुढे आलेले असतात आणि या सगळ्या गोष्टी करत असतानाच इकडे यश मात्र ते जी कॅन्डल आहे ते लावतो आणि इकडे कावेरीकडे पाहू लागतो. म्हणजे दोघंही एकमेकांना त्या मेणबत्तीच्या मंद प्रकाशामध्ये पाहत असतात. इकडे कावेरी आणि यश आता यांचं पुढचं काम सुरू करायचं असतं ते म्हणजे की आता त्यांना नारळ खवायला घ्यायचा असतो आणि त्याचबरोबर हे काम त्यांचं सुरू झालेलं असतं. तेवढ्यात लाईट्स येतात. इकडे बाहेर सनी मात्र शांत डाराडूर झोपलेला असतो. सनी आलेला असतो तो खरं तर यशची मदत करण्यासाठी आलेला असतो पण इथे सनी मात्र झोपून घेत असतो. इकडे कावेरी म्हणत असते की चालेल. आता यश मात्र अगदी परफेक्ट असल्यासारखं तिथे खाली बसलेला असतो आणि नारळ खवत असतो आणि यश जो नारळ खवत असतो त्याची नारळ खवण्याची पद्धत हे सगळं पाहून कावेरीला मात्र भारी वाटत असतं की फायनली यशने नारळ खवायला तर घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर कावेरी येते आणि म्हणू लागते की मी करू का, मला जमेल. तेव्हा यश पण कावेरीला शिकवत असतो आणि तिला म्हणत असतो की हो चालेल, का नाही जमणार, नाही करू शकता तुम्ही बिंदास्त असं म्हणत यश कावेरीला तो नारळ कसा खवायचा आहे ते शिकवत असतो. अगदी हाताला धरून तिला कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत तेही तो सांगत असतो आणि त्या पद्धतीने कावेरी हे सगळं करत असते. त्यानंतर पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता यश त्या पद्धतीने सांगत आहे तसंच कावेरीला तो शिकवत आहे आणि मग कावेरी आणि यश दोघंही मिळून तो नारळ खवतात. दोघांनाही खूप भारी वाटत असतं. यशला पण भारी वाटत असतं. फायनली हे सगळं जेव्हा तो करत असतो तेव्हा तोही खुश झालेला असतो. कितीतरी दिवसांनंतर तो किचनमध्ये एंटर झालेला असतो आणि या सगळ्या गोष्टी तो करत असतो. त्यानंतर पाहायला मिळतं की कावेरीच्या हाताला धरून तो नारळ कसा खवायचा आहे ते तिला शिकवत आहे आणि कावेरी सुद्धा खूप छान पद्धतीनं ते तिथे शिकत आहे. म्हणजे शिकवणारा जेवढा उत्तम आहे तेवढा शिकणारा सुद्धा उत्तम आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि यश आणि कावेरी या दोघांचं हे जे मोदकाचं ट्रेनिंग आहे ते अप्रतिम असं आहे आणि छान पद्धतीनं ते एकमेकांना समजून घेत आहेत. तेव्हा कावेरीला आठवत असतं तिला बाबा म्हणालेला असतो की फक्त झाडावर चढून नारळ काढणं यातच सगळं आहे असं नाही, तर तो नारळ खवताही आला पाहिजे असं बाबाने कावेरीला सांगितलेलं असतं आणि त्या गोष्टी मात्र इकडे कावेरीला आठवत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता यशने सारण कसं बनवायचं आहे ते कावेरीला शिकवलेलं आहे. त्या पद्धतीने सारणही बनवून झालेलं असतं. आता पीठ कसं मळायचं आहे हे पुढचं ट्रेनिंग सुरू होणार असतं आणि यश हा कावेरीला पीठ मळायला शिकवत असतो. तेव्हा कावेरी म्हणते मी करू. आता तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कावेरी तांदळाचं पीठ घेऊन ते पीठ मळतही इकडे यश तिला सांगत आहे. त्या पद्धतीनं हे सगळं चालू झालेलं असतं आणि मग कावेरी पण ते पीठ मळते. अगदी छान असं पीठ तयार झालेलं आहे आणि आता पारी बनवायची असते.
तेव्हा यश तिला दाखवू लागतो असा छोटासा गोळा घ्यायचा आणि मग कोरडा पिठाचा हात लावायचा आणि त्याची पारी बनवायला सुरुवात करायची. कशा पद्धतीने पारी बनवायची आहे तो यश सगळं कावेरीला दाखवत असतो आणि कावेरी मात्र शांतपणे त्या गोष्टी ऐकून घेत असते आणि यशने जे काही सांगितलेलं आहे ते शिकत असते. इकडे पारी बनवून झालेली असते आणि यश म्हणत असतो की बघितलं का कशी झालेली आहे. तेव्हा कावेरी म्हणते खरंच खूप छान झाली, अप्रतिम अशी पारी बनवून झालेली आहे. तेव्हा यश सांगत असतो की आता सारण भरायचं आहे. मग सारण कसं भरायचं, सारण भरताना सुद्धा त्या सर्व गोष्टी ते बारकावे याच्यामध्ये पाहणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने यश तिला सांगत असतो. तेव्हा तो सांगतो की जर सारण आपल्याकडून जर जास्त झालं तर मोदक, तेव्हा कावेरी सांगते की मोदक फुटतो. हे सगळं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कावेरीने त्या पद्धतीने आता सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि यश मात्र तिला सांगत असतो. तेव्हा यशला इकडे यश कावेरीला म्हणतो की पण मा काय म्हणते माहितीये का, मोदक फुटत नाहीये, मोदक हसतो. आणि कावेरी म्हणत असते की किती परफेक्ट जमतंय हे सगळं, म्हणजे अगदी तुम्ही ना याच्यामध्ये पारंगत आहात असं वाटत आहे. तेव्हा मात्र यशला आठवतं की त्याला जी मिळालेली स्कॉलरशिप होती, त्याचं जे लेटर होतं ते लेटर त्याला शेफ व्हायचं आहे, ते लेटर तिथं असतं आणि यामीने ते लेटर आणलेलं असतं आणि ते माला दाखवलेलं असतं. मा तुला माहिती आहे ना, तुला आवडत नाहीये तरीही यशने हे सर्टिफिकेट हे लेटर का ठेवलेलं आहे अजूनही, कारण यशला फॉरेनची स्कॉलरशिप मिळालेली असते आणि माला आवडत नाहीये म्हणून त्याने ते स्वप्नाता तिथे नाकारलेलं असतं. ते सर्टिफिकेट त्याने जाळलेलं असतं आणि मग तो मोदक जेव्हा तयार होतो तेव्हा तो मोदक यश दाखवत असतो आणि कावेरी त्या मोदकाकडे पाहत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी चालू झालेल्या आहेत आणि यश मात्र कावेरीकडे पाहत आहे. कावेरीला म्हणत असतो की खरंच छान झालंय ना मोदक. तेव्हा कावेरी ही सांगत असते की अप्रतिम झालेला आहे मोदक आणि असं म्हणत कावेरीच्या हातामध्ये तो मोदक दिलेला असतो. कावेरी ही खुश झालेली असते आणि कावेरीला आठवत असतं की बाबांना ती म्हणालेली असते की हो माझा नवरा शिकवेल मला आणि खरंच त्या पद्धतीनं इकडे आहे ते घडत आहे. आणि त्यासोबतच आता कावेरीने सुद्धा मोदक बनवायला घेतलेले असतात आणि छान पद्धतीने कावेरी ते मोदक बनवत असते. यश तिला शिकवत असतो कशा पद्धतीने मोदक बनवायचे आहेत, नक्की काय करायचं आहे हे सगळं यश तिला सांगत असतो. कावेरी पण यशने सांगितल्या पद्धतीने मोदक बनवत आहे आणि त्याचबरोबर तिच्या हातामध्ये पुन्हा हात पकडून त्या कळ्या कशा पाडायच्या आहेत मोदकाला त्या गोष्टीचं ट्रेनिंग कावेरीला देत असतो. कावेरी छान असं ते मोदक बनवत आहे, पारीही छान झालेली असते आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात. कावेरीला छान वाटत असतं, अशा पद्धतीने मोदक हे घडत असतात. यश तिचा हात हातात पकडून तिला कळ्या पाडायला शिकवत असतो. तेव्हा कावेरीचं एकदम लक्ष जातं आणि कावेरी शांत होते. तेव्हा यश त्याचा हात बाजूला घेतो. कावेरी आणि यश या सर्व गोष्टी मनापासून करत आहेत. खरं तर कावेरीला हे मोदक शिकायचे आहेत. त्या घरामध्ये कावेरीची साथ देत आहे, कावेरीशी प्रेमाने वागत आहे अशी व्यक्ती म्हणजे यश आणि निशा आणि विद्या. त्यातला यश जो आहे, यशला तर माहितीच आहे की ही जी कावेरी आहे ती माझ्या उदयदादाची बायको नाहीये, तर उदयदादाने मला जी सुचवलेली मुलगी होती तीच ही मुलगी आहे हे सत्य आता यशला कळलेलं असतं. त्यामुळे यश हा कावेरीशी छान असा वागत असतो आणि त्याचबरोबर यश कावेरीला म्हणत असतो की अशा पद्धतीनं हे मोदकाच्या कळ्या बनवून घ्यायच्या आणि आता त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि एकदा का त्याच्यामध्ये सारण भरलं की मग मोदक तयार झाला असं म्हणत त्याने दोघांनीही छान असे मोदक बनवलेले असतात आणि फायनली हे मोदक तयार झालेले असतात. यश आणि कावेरी दोघंही एकमेकांकडे पाहतात, ते मोदक दाखवतात, तेव्हा त्या दोघांनाही भारी वाटलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे, मोदक तयार होत आहेत आणि ताट भरून मोदक आता तयार झालेले असतात आणि त्यासोबतच आता कावेरी आणि यश दोघांनीही मोदक बनवलेले आहेत आणि त्यासोबतच हे सगळं चालू असतं आणि यश कावेरीकडे पाहत असतो. यश जेव्हा कावेरीकडे पाहत आहे तेव्हा मात्र यश म्हणतो की आता हे साजूक तूप आहे ना, हे ह्या मोदकांवरती सोडायचं, अगदीच तुपाची धार सोडायची, म्हणजे त्याचं जे काम असतं ना ते खूप शांतपणे अगदी परफेक्शनिस्ट असतं आहे अशा पद्धतीने तो काम करत असतो आणि कावेरी त्याच्याकडे बारीक नजरेने पाहत असते. यशने फायनली मोदक तयार केलेले असतात आणि कावेरीला सांगितलेलं असतं की हे मोदक अशा पद्धतीने तयार झालेले आहेत
आणि त्यानंतर त्याच्यावरती आता एक एक केशर ठेवलेला असतो आणि तो म्हणत असतो की ही मोदकाची चव आहे आणि त्याचबरोबर केशर आणि सारण हे सगळं जे काही आहे ते एकत्रित मिक्स होतं आणि त्यासोबतच हे सगळं छान पद्धतीनं घडत आहे। मग आता मोदक उकडाय ठेवलेले असतात, कावेरी मात्र खुश झालेली असते। फायनली हे सगळं घडत असतं आणि अशा पद्धतीने या सर्व गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र कावेरीला छान वाटत असतं आणि कावेरी म्हणत असते की खरंच अप्रतिम असे मोदक झालेले आहेत। ती बाबाला म्हणालेली होती की करेन ना नवरा, तो खाऊ घालेल मला, आणि ते फायनली आता यशने खरंच ते मोदक बनवून कावेरीला खाऊ घातलेले असतात आणि कावेरीला खुश केलेलं असतं। कावेरी हे सगळं करते। दुसऱ्या दिवशी सकाळी यामीचा गोंधळ सुरू झालेला असतो। यामी ओरडतच बाहेर येते कारण तो व्हिडिओ तिच्यापर्यंत पोहोचलेला असतो, ज्या व्हिडिओमुळं आता निशाला तिला बोलायला संधी मिळालेली असते। तो व्हिडिओ घेऊन ती येते आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ती आलेली असते आणि म्हणत असते की निशा हे सगळं काय आहे, तू विसरलीस का, हे कोणी केलेलं आहे हे सगळं। तेव्हा निशा म्हणत असते की हे सगळं जे काही घडत आहे ते मी नाही केलेलं, मला नाही माहिती, मी नाहीच पाठवलेला तो व्हिडिओ, मला नाही माहिती हे सगळं काय झालेलं आहे असं निशा बोलत असते। तेव्हा मात्र यामी तिला ओरडायला सुरुवात करते, तिला म्हणू लागते की हे सगळं तूच केलेलं आहे, तुझा व्हिडिओ आहे ना, मग कोणी पाठवला हा व्हिडिओ, तूच पाठवलेला आहेस ना, असं म्हणत तिच्यावरती ओरडत असते, तिला बोलत असते। तेव्हा ती म्हणत असते की मी काहीच नाही केलेलं। कावेरी मात्र शांत उभा राहून ह्या सर्व गोष्टी ऐकत असते। कावेरीला धक्का बसलेला असतो कारण निशाशी ज्या पद्धतीने यामी वागत आहे ती गोष्ट मात्र कावेरीला खटकलेली असते। त्यासोबतच निशा मात्र म्हणत असते की मी नाही केलेलं यामीने, तू एवढं ओरडून नको बोलूस, पण यामीला मात्र खूप जोर आलेला असतो। यामी मात्र सगळा राग निशावरती काढत असते आणि आई, मा, काकू सगळेजण बाहेर या, बघितलं ना या निशाने काय केलेलं आहे असं म्हणत ओरडायला सुरुवात केलेली असते। आणि त्यासोबतच हे सगळं चालू असतं, तो व्हिडिओ दाखवला जातो तेव्हा मा म्हणतात की काय चाललंय हे सगळं, ज्या गोष्टीमुळे आज तुझी ही अवस्था झालेली आहे आणि तीच गोष्ट आज पुन्हा घडत आहे असं म्हणत मा पण ओरडायला सुरुवात करते। इकडे सगळेजण पाहत असतात हे सगळं काय घडतंय, कारण काहीही झालं तरीही असं सगळं घडायला नको आहे असं वाटत असतं। आणि इकडे यशही तिथं आलेला असतो आणि तेव्हा कावेरी म्हणू लागते की जे काही घडलेलं आहे ते चांगलंच तर घडलेलं आहे ना, यात चुकीचं काय घडलेलं आहे असं यश बोलत असतो। आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात तेव्हा कावेरीला धक्का बसलेला असतो। आता यामी मात्र लगेच बोलायला सुरुवात करते, म्हणजे हे सगळं तू केलेलं आहेस असं यामी बोलत असते। आणि तेव्हा मात्र इकडे आता हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा यश तिथं आलेला आहे आणि यश म्हणत असतो की ठीक आहे ना, म्हणजे एवढं काय चुकीचं आहे। त्यावेळेस इकडे हिचं पण म्हणणं तेच असतं की सिलेक्ट झाले ना आपली निशा, मग ही चांगली गोष्ट आहे ना, तुम्ही असं काय बोलत आहात असं कावेरीचं म्हणणं आहे। आणि कावेरी मात्र समजवण्याचा प्रयत्न करत असते पण घरातलं कोणाला समजून घ्यायचं नसतं आणि निशा मात्र खाली मान घालून उभी असते। मा म्हणत असतात की निशानं गायलं पाहिजे, तिचा कॉन्फिडन्स पुन्हा आला पाहिजे हे आम्हाला वाटत आहे, पण हे काय जे काही घडलेलं आहे आत्ता निशाचं मन तुम्ही दुखावण्याचा अधिकार तुला नाही, मी तुला निशाचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा अधिकार दिलेला आहे आणि आज जे काही केलेलं आहे त्यामुळं निशा दुखावली गेलेली आहे। निशा रडत असते, तिकडे येते तेव्हा कावेरी तिच्याकडे येते आणि म्हणू लागते की निशा, मला असं कधीच वाटलं नव्हतं की युद्धाआधी तू शस्त्र टाकून रिकामी होशील, मला खरंच असं वाटलंच नव्हतं असं ती बोलत असते। तेव्हा निशा रडत असते। तेव्हा कावेरी म्हणत असते, अगं निशा मला एक सांग, तुला कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे की नाही, मला सांग, तुझं डायरेक्ट सिलेक्शन झालेलं आहे, ही गोष्ट वाटते तेवढी सोपी आहे का, एवढं सगळं तू केलेलं आहेस, मग आता काय प्रॉब्लेम आहे असं म्हणत त्यांचं बोलणं चाललेलं असतं। आणि तेव्हा मात्र या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा यश मात्र तिथे आलेला असतो आणि निशाशी ती अगदी प्रेमाने बोलत असते, प्रेमाने वागत असते। तेव्हा निशा आणि कावेरीचं जे काही बोलणं चाललेलं आहे ती गोष्ट मात्र इकडे आता यशलाही समजलेली असते, त्यालाही पटलेलं असतं की खरंच म्हणजे कावेरीनं जे काही बोललेलं आहे त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे, कारण यात काहीच चुकीचं नाहीये। आणि मग कावेरी तिला म्हणत असते की मला सांग, असं आहे का, माझा बाबा मला असं म्हणायचा की ज्या गोष्टीची भीती तुम्हाला जास्त वाटत असते ती गोष्ट तुम्ही उलट हट्टाने केली पाहिजे, म्हणजे तुमची भीती निघून जाते। मला माहिती आहे की आता एवढं सहज नाहीये, एवढं सोपं नाहीये की तुझ्यातला जो आत्मविश्वास आहे, तुझी भीती आहे ती एका दिवसात जाणार आहे,
पण जर त्यासाठी आपण प्रयत्नच केले नाही तर तुझी भीती कशी निघून जाईल, असं म्हणत कावेरी जी आहे ती निशाला समजवत आहे, निशाला सांगत आहे. निशा मात्र घाबरलेली असते आणि कावेरी तिला समजवत असते आणि म्हणत असते की मला सांग, तुला पार्टिसिपेट करायचं आहे की नाही. तेव्हा निशा म्हणत असते की हो, मला करायचं आहे पार्टिसिपेट. आता निशाने स्पष्ट सांगितल्यानंतर मात्र आता कावेरी आणि यश खुश होतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं कावेरी बाबांना घेऊन बाहेर गेलेली असते आणि जेव्हा ती बाहेर जाते तेव्हा मात्र इकडे कावेरी बाबांना त्रास व्हायला लागलेला आहे. पाण्याची बॉटल जवळ नसते म्हणून ती पाणी आणायला जाते. जेव्हा ती पाणी आणायला जाते तेवढ्यातच बाबा तिथून गायब झालेले असतात. कावेरीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो की असं अचानक काय झालं, बाबा कुठे गेले अचानक, असं म्हणत ती घाबरलेली असते आणि ती लगेचच कॉल करते, ती म्हणजे यशला सांगायला सुरुवात करते की यश, बाबा गायब झालेले आहेत, तिथं बाबा नाही आहेत, ते हरवलेले आहेत. मा विचारते काय झालं, कोणाचा फोन होता. यश सांगत असतो की कावेरीचा फोन होता आणि यश धावतच निघालेला आहे. पण तेवढ्यातच तिथं बाबांना घेऊन आता मंदार जो आहे तो धर्माधिकारी यांच्या घरामध्ये घुसलेला आहे आणि मग तो बाबांना घेऊन आलेला असतो. तेव्हा सगळेजण तिथं धावत आलेले आहेत, बाबांना घेत आहेत, बाबांशी बोलत आहेत. जे काही घडत आहे ते मात्र भयानक असं असतं, कारण कावेरीला या गोष्टीची खूप भीती होती. तिला असं वाटत होतं की मंदार इथंपर्यंत नाही पोचला पाहिजे, पण मंदार तिथं पोचलेला आहे आणि आता मंदार नक्की काय गोंधळ घालणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे.